आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08. संगमनेर तालुक्याच्या तळेगावमधील मैलगाळ प्रकल्प स्थलांतरित करण्यासाठी गोरख जगताप यांनी आमरण उपोषण सुरू केलंय. तळेगाव दिघे येथील लोकनेते बाळासाहेब थोरात कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयानजीक असणाऱ्या नागझिरी ओढ्यालगत मैलगाळ प्रकल्पाचं काम ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू आहे. यात ओला सुका कचरा, जनावरं आणि माणसांची विष्ठा एकत्रित करून खत तयार करण्याचा हा प्रकल्प उभारला जात असल्याचं उपोषणकर्ते गोरख जगताप यांनी सांगितलंय. संगमनेर वंचित बहुजन आघाडीचे कार्याध्यक्ष गोरख भानुदास जगताप यांनी आमरण उपोषण करून त्याला विरोध दर्शवलाय. सदर मैलगाळ प्रकल्प लोकवस्तीपासून निर्जन ठिकाणी स्थलांतरित करावा. आम्ही अर्ज दिल्यापासून तर आतापर्यंत ग्रामपंचायतीनं लोकवस्तीपासून सदर प्रकल्प इतरत्र निर्जनस्थळी बाहेर करण्यासंदर्भात काय कार्यवाही केली त्याचं लेखी उत्तर द्यावं. ज्या ठिकाणी मैलगाळ प्रकल्पाचं काम सुरू आहे ते बंद करून निर्जनस्थळी तो प्रकल्प हलवावा. या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं कार्याध्यक्ष गोरख भानुदास जगताप यांच्या वतीनं तसेच वंचितचे तालुका अध्यक्ष वैभव मोकळ यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दिघे ग्रामपंचायतीसमोर 17 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण सुरू केलं गेलंय. आजचा उपोषणाचा 4था दिवस आहे. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सोडता अद्यापही वरिष्ठ पातळीवरून कोणताही अधिकारी उपोषणस्थळी फिरकला नसल्याचं जगताप यांनी सांगितलंय. त्यामुळं आता वरिष्ठ पातळीवरून सदर प्रकल्पासंदर्भात काय निर्णय घेतला जातो याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. गाळमैल प्रकल्प तळेगाव ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. तो गाळमैल प्रकल्प अशा ठिकाणी राबवला जातो कारण त्याच्या शेजारी लोकवस्ती नसावं किंवा कॉलेज नसावं, त्याच्या शेजारी कोणतेही तळ्यांचे झरे नसावं. पण आज तळेगाव ग्रामपंचायती जो गाळमैल प्रकल्प राबवत आहे त्या प्रकल्पाच्या शेजारी 0 मीटरच्या अंतरावरती नागझिरी तळे, त्या तळ्याचं पाणी मोठं बंधारा आहे तळेगावमध्ये. त्याच नागझिरी झऱ्याचं पाणी त्या मोठ्या बंधाऱ्यात सर्क्युलर होतं. त्या मोठ्या बंधाऱ्यातून पाणी मोठं जे गायत्री तलाव आहे भागतवाडीला, त्या तलावापर्यंत ते मोठ्या तळ्याचं पाणी सर्क्युलर होतं आणि त्या गायत्री तलावातून पाणी लोकांना पिण्यासाठी येतं नळाला, नळ योजनेसाठी. पण जर असं जर तुम्ही काही गोष्टी होत असेल त्या जर त्या प्रकल्पामुळं लोकांची जीवनहानी, जीवाला धोका होत असेल तर त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतीला अर्ज दिला मी 15 जानेवारीला. तर तो प्रकल्प तिथून तुम्ही अशा ठिकाणी स्थलांतर करा का तिथं शेजारी कोणते तळं नसावं किंवा लोकवस्ती नसावी, अशा ठिकाणी तो प्रकल्प तुम्ही राबवा. पण ग्रामपंचायतीला वारंवार अर्ज देऊन सगळ्या प्रोसिजर करून तरी ग्रामपंचायतीने त्याच्याकडे कोणत्याही प्रकारे असं त्याच्याकडं लक्ष दिलेलं नाही. ते अर्ज करा किंवा त्याच्यावर कोणती ॲक्शन घेतली नाही. त्याच्यानंतर 15 दिवशी 15 जानेवारीला अर्ज दिला मी. त्याच्यानंतर परत 5 फेब्रुवारीला मी त्यांना अर्ज दिला होता का मला तुम्ही याच्यावरती प्रकल्पावरती काय कायदेशीर कारवाई केली तो बंद करण्यासाठी मला हे लेखी स्वरूपात द्या. तेही मला आत्तापर्यंत ग्रामपंचायतीने लेखी स्वरूपात दिलं नाही. त्याच्यानंतर सरळ मला जर ग्रामपंचायतीवर कोणती त्या प्रकल्पाविषयी कोणती प्रोसिजर होताना दिसत नाही. त्यामुळं मी सगळ्यांना BDO अधिकारी असतील, तहसील अधिकारी असतील किंवा सगळे पोलीस स्टेशन असेल, ग्रामीण रुग्णालय असेल, यांना सगळ्यांना मी अर्ज देऊन आज इथं उपोषणाला बसलेलो आहे. आज उपोषणाचा 14 दिवस. तरी कोणतेही प्रशासन यावर या प्रकल्पाविषयी कोणतेही गांभीर्याने लक्ष द्यायला तयार नाही. पुढचं काय नियोजन असणार आहे समजा प्रशासन? जर बघू ना अजून आजचा दिवस किंवा उद्याचा दिवस जर त्यांनी या प्रकल्पाविषयी जर गांभीर्याने लक्ष नाही घेतलं तर मग वरिष्ठांची काही वरिष्ठ येतील, जिल्हा अध्यक्ष वगैरे, मग ते ज्या पद्धतीने नियोजन सांगतील त्या पद्धतीने नियोजन करू आम्ही. नाही झालं तर मी 2 दिवस आज तर उद्याचा दिवस बघणार आहे आणि प्रशासनाला एक परत पत्र देऊ पाण्याचा सुद्धा मी त्याग करणार. उपोषणकर्ते गोरख भानुदास जगताप हे आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. सदर मैलगाळ प्रकल्प हटवण्यासंदर्भातचं निवेदन गटविकास अधिकारी यांच्यासह संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलं गेलंय. संबंधित मैलगाळ प्रकल्पामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होऊन नागरिकांचं आरोग्य धोक्यात येऊ शकतं, असंही जगताप यांनी सांगितलंय.
त्यामुळे प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेऊन सदर प्रकल्प इतरत्र निर्जन स्थळी हलवावा अशी मागणी करण्यात आली आहे. या उपोषणाला वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली आहे. प्रशासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे संगमनेर तालुका अध्यक्ष वैभव मोकळ यांनी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे संगमनेर तालुक्याच्या वतीने तळेगाव ग्रामपंचायत येथे गाळमैल प्रकल्प जागा बदलण्यासाठी आज आमचे कार्याध्यक्ष गोरख जगताप हे आमरण उपोषण या ठिकाणी करत आहेत ग्रामपंचायत समोर. तरी देखील आज 4था दिवस असून कुठलेही प्रशासनाचे अधिकारी या ठिकाणी आलेले नाही. गाळमैल प्रकल्प हा लोकांच्या हिताचा आहे, परंतु तो अशा ठिकाणी गाळमैल प्रकल्प करावा की जेणेकरून जिथं लोकवस्ती नसावी, नदी नाले ओढे नसावेत आणि कॉलेजेस नसावेत. परंतु तळेगाव येथे जो गाळमैल जो प्रकल्प आहे हा एकदम नदीच्या कडेला, ओढ्याच्या कडेला झालेला आहे. तिथं कॉलेज असून आणि नागजिरी वस्ती ही गेल्या 50 वर्षापासून रहिवासी आहे व जो नागजिरी ओढा आहे तो ओढा ज्यावेळेस पावसाळ्यात वाहतो ते पाणी गावच्या बंधाऱ्यामध्ये जाऊन तिथलंच पाणी ते ग्रामपंचायत पूर्ण तळेगाव गावठाण जागेत सोडत असतं आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे लहान मुलांवर, मोठ्या माणसांवर अनेक आरोग्यास धोका आहे. यासाठी वंचित बहुजन आघाडीने आमरण उपोषणाचा ध्यास घेतलेला आहे. जसं सांगायचं तात्पर्य म्हणजे संगमनेरमध्ये जो एसटीबी प्लांट नगरपालिकेने उभारला होता आणि तो तिथल्या रहिवासी असलेल्या जनतेने पूर्णपणे फेटाळला आहे, तसाच हा प्रकल्प आहे. जेणेकरून त्याचे दुर्गंधी, त्याच्यानंतर जनावरांच्या पाण्यामध्ये गेल्यानंतर जनावरांच्या रोगराई आणि तसेच गावकऱ्यांना अनेक आजारांना तोंड द्यावं लागणार आहे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी हा आमरण उपोषणाचा घाट घातलेला आहे. तरी देखील प्रशासनाला आज 4था दिवस असून जाग येत नाही. त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी पंचायत समितीला जाणारच आहोत. पण मला असं वाटतंय की प्रशासनावर किंवा कोणावर देखील प्रशासनावर दबाव नक्कीच आलेला असावा, कारण बलाढ्यशाही लोक या प्रकल्पाच्या मागे आहे आणि कुठल्याही प्रकारची लोकांना माहितीपूर्वक कल्पना न देता या ठिकाणी तो मैलगाळ प्रकल्प उभा करण्यात आलेला आहे. आणि ज्यावेळेस आम्ही उपोषणाला बसलो होतो तर की लोकांनाही माहित नाही हा मैलगाळ प्रकल्प काय आहे. म्हणजे लोकांच्या डोळ्यात धूळ टाकून या ग्रामपंचायतने त्या प्रकल्पाची NOC देऊन लोकवस्तीत हा प्रकल्प राबवण्याचं काम चालू आहे. तरी देखील मी तळेगाव पंचकृषीतील ग्रामस्थांना विनंती करतो की आपण या लढ्यामध्ये सहभागी होऊन तो प्रकल्प दुसऱ्या ठिकाणी हलवावा ही आपणास सर्वांच्या वतीने मी विनंती करतो. दत्तात्रय घोलप, सी न्यूज मराठी, तळेगाव दिघे. परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलाय सर्वांचाच विश्वास. म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे. सूटिंग, शर्टिंग, साड्या, जेंट्स, लेडीज, चिल्ड्रन्स वेअरचे भरपूर प्रकार. हो, लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यांनी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते. राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान. राजपाल, नवीन नगर रोड, संगमनेर. विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा.